हॅलो स्टुडंट, आज आपण पाहणार आहोत आपला IMP सिरीज मधला नेक्स्ट लेसन रिफ्लेक्शन ऑफ लाईट. तर त्यामध्ये आता आपण IMP पाहणार आहोत. पहा स्टुडंट, यामध्ये आपल्याला जे हायलाइट केलेले आहे मी कलरच्या पेन मध्ये ते आपल्या IMP पहा. तुम्हाला रिफ्लेक्शन ऑफ लाईट ही खूप इम्पॉर्टंट काय आहे यामध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. त्यानंतर पाहायचं तुम्हाला ही जी फिगर आहे त्या फिगरवर ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन विचारले जाते. त्यानंतर लॉज ऑफ रिफ्लेक्शन हे खूप IMP आहे. त्यानंतर पहा स्टुडंट, तुम्हाला काही इतर रूल दिलेले आहे. काय दिलेलं आहे? काही 3 रूल दिलेले आहे. तर त्या बेसवर तुम्हाला फिगर एक तर फिगर काढायला लावते किंवा रूल्स तुम्हाला विचारल्या जाते. ओके. त्यानंतर पहा स्टुडंट, त्यानंतर पाहायचं आपल्याला यामध्ये तुम्हाला डिस्पर्शन ऑफ लाईटची इन्फॉर्मेशन विचारले जाते. ठीक आहे, तिथं डेफिनेशन दिली आहे. त्यानंतर पाहायचं स्टुडंट, या ठिकाणी तुम्हाला एक डिस्पर्शन ऑफ लाईटचं दिलेलं आहे, प्रिझम काढलाय, त्याच्यावर ऍक्टिव्हिटी बेसवर सुद्धा तुम्हाला काय केलं जाते, नेहमी क्वेश्चन विचारल्या जाते. आता नेक्स्ट पहा, तुम्हाला दिलं आहे पार्शियल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे, याची डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे, त्याचं एक्सप्लेनेशन. आणि एक सर्वात IMP पहा, रेनबो बद्दल क्वेश्चन दिलाय. कशाबद्दल? रेनबो बद्दल. एक तर ऍक्टिव्हिटी विचारल्या जाते किंवा एक्सप्लेनेशन. हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, तुम्हाला विचारले जाते. यामधलं स्टुडंट पहा, क्वेश्चन हा आणि हा न्यूमेरिकल सोडाचा नाही, IMP असते. त्यानंतर एक्सरसाइजचे हे जे 2 क्वेश्चन दिले ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आणि प्रूव्ह द फॉलोइंग स्टेटमेंट, हे 2 स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करायचे, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तर अशाच ठीक आहे, तर अशाच प्रकारे IMP जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता. थँक्यू.